सुरू झालाय आता श्रावण महिना आणि श्रावण महिना म्हणलं की प्रत्येक जण काही ना काही गोड घरात करतच असतं प्रत्येक सोमवारी. तर आजची आहे आपली रेसिपी तुपातला शिरा. तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. तर इथे मी घेतलेत 2 वाट्या रवा. रवा थोडासा हलकासा भाजून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये तूप टाकायचं. कारण का का तर रवा छान भाजला जातो आणि अगोदरच तूप टाकलं तर एवढं काही रवा चांगला भाजत नाही. म्हणून नंतर तूप टाकायचं आणि रव्याला भाजायला सुरुवात करायची. रवा भाजताना गॅस मंद आचेवर ठेवा आणि मगच रवा भाजा. थोडासा वेळ लागतो पण रवा छान भाजतो. गॅस मध्यम आचेवरच असू द्या. परत थोडंसं तूप टाकायचं आणि अजून छान तुपामध्ये रवा भाजून घ्यायचा. हा रवा भाजायला थोडासा वेळ लागतो, पण चवही तेवढीच छान लागते रवा छान असा भाजून घेतल्यावर. रवा किती छान भाजलेला आहे बघा तुम्ही. वास पण छान येतो याचा. आता ह्याच्यामध्ये टाकूयात चिमूटभर मीठ, 1 चमचा विलायची आणि जायफळाचं पूड करून टाकले मध्ये. इकडे गरम पाणी ठेवलं होतं, ते गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकूयात रव्यात. थोडं-थोडं टाकायचं आहे, नाहीतर असं अंगावर उडते ते पाणी. थोडं-थोडं सगळं पाणी टाकून घेऊयात. पाणी टाकून झालं की नंतर मग उलथण्याने छान असं मिक्स करून घेते. थोडासा घट्ट वाटला शिरा रवा, तर अजून थोडंसं पाणी गरम करून टाकायचं. हे बघा किती मस्त असं झालेलं आहे. नंतर अजून थोडंसं तूप टाकायचं आणि काजू, बदाम ते तुपामध्ये भाजून घेतलेत मी. त्याच्यानंतर त्याच्यावर टाकायचं आणि वाफ काढायची. त्याच्यानंतर मी इथे घेतलं 1 वाटी भरून साईचं दूध. दूध टाकल्यानं काय होते माहिती आहे का? हा शिरा जे आहे ना, इतका छान लागतो की नाही चवीला, अप्रतिम. खूप टेस्ट होतो शिरा आणि छान पण लागतो, मुलं आवडीने खातात. खायला चवीला खूप छान लागतो हा शिरा. तर दूध टाकल्याच्या नंतर असं छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण टाकूयात आता साखर. साखर 2 वाटी रवा घेतलाय, तर 1 मोठी वाटी भरून साखर टाकते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. कुणाला गोड आवडतं, कुणाला सपक आवडतं शिरा. तर आमच्या इथं गोड खातात मुलं आमचे. म्हणून मी 1 वाटी भरून साखर टाकली मोठ्या वाटीने आणि ती साखर मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे. तूप सुटेपर्यंत मस्त एक वाफ काढून घेऊयात. आता बघा किती मस्त शिरा असा मऊ आणि लुसलुशीत शिरा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर किती मस्त हा शिरा झालेला आहे. मऊ आणि लुसलुशीत शिरा झालेला आहे. तुम्ही तुम्ही पण घरी नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.